आज आपण 1 किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये मालवणी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला धणे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची. धणे भाजून झाले की यामध्ये आपल्याला जिरं, बडीशोप आणि शहाजिरे घालायचे. तेही कमी फ्लेमवरती सतत हलवत चांगले भाजून घ्यायचे. याच पद्धतीने राहिलेले सगळे जे मसाले आहेत आपल्याला सतत हलवत लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे. कोणतेही मसाले भाजण्यासाठी इथे मी तेलाचा वापर केलेला नाही. आता यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट मी कॅप्शनमध्ये देते. कॅप्शन नक्की चेक करा आणि तुमच्या आवडती मालवणी डिश कोणती हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा मसाला वापरून मी कोणती रेसिपी बनवू हे सुद्धा नक्की सांगा. आता इथे अशा पद्धतीने कमी फ्लेमवरती हे सगळे मसाले मी भाजून घेतलेत. खसखसही भाजून झालेली आहे. मेथ्या अगदी हलक्याशा गरम करून घ्यायच्यात आणि हिंग आणि हळकुंड भाजताना अगदी थोडंसं तेल घालायचं. आता हे भाजून झालेलं आहे. आता ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण 3 प्रकारच्या त्यासुद्धा आपल्याला हलक्याशा गरम करून घ्यायच्यात. अगदी कमी तेलाचा वापर करायचा मिरची भाजताना, नाहीतर मसाला व्यवस्थित बारीक होत नाहीत. आता ह्या ज्या 3ही प्रकारच्या मिरच्या आहेत मी भाजून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकत्रच केलेल्या आहेत. आता सगळ्या ज्या मिरच्या आहेत, मसाले आहेत आपल्याला थंड झाल्यानंतर एकत्र करायचे आणि अशा पद्धतीने त्याला डंकावरून कुटून आणायचे. तर मस्त असा आपला मालवणी मसाला इथे तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा.